दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। काय म्हणणं पुण्याचं पोझिशन कुणाचं आहे आता? नाही आता कोण आहे? आजी चला बाकीच्या सारखा बाजूला ते नातेवाईक असू द्या, नातेवाईक असलं तर काय तर फरक नाही पडत. काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर हॅलो सर तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकता। दिंडोरीच्या निळवंडी रोड जाधव वस्ती येथे एका महिला शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या पथकासोबत पोलीस प्रशासनाने मदत केल्याचा आरोप करण्यात आलाय। कुटुंबियांनी शांततापूर्ण विरोध केला असतानाही त्यांच्याशी धक्काबुक्की, मारहाण, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न आणि जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला असून या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याचाही दावा करण्यात आलाय। या प्रकरणात संबंधित कुटुंबाने दोषींवर कारवाईची मागणी केली असून बँक प्रशासन, DRT प्रक्रियेतील कागदपत्रे आणि पोलिसांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता यावर त्यांनी सांगितले आहे की कोर्टाची कारवाई चालू होती। कोर्टाच्या कारवाई त्यांनी अडथळा आणला। यापूर्वीही त्यांनी पथकाला परत पाठवलं होतं, त्यांच्यावर तेव्हा देखील गुन्हा दाखल केला होता। आज पुन्हा त्यांनी तसाच प्रकार करायला सुरुवात केली। महिलांना पुढे करणे, पोलिसांचे व्हिडिओ काढणे, त्यांच्यावर दबाव टाकणे म्हणून पोलीस त्यांना बाजूला करत होते। त्यावेळी मी स्वतः तिथे गेलो होतो, त्यांनी मला ढकलून दिले, मी स्वतः खाली पडलो, माझा युनिफॉर्म देखील खराब झाला आहे। या अगोदर देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता देखील पोलिसांना धक्काबुक्की केली म्हणून गुन्हा दाखल केलाय, अशी प्रतिक्रिया दिंडोरीचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली। परंतु दिंडोरीचे पोलीस निरीक्षक यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। साहेबांनी मारहाण केली, हे आले हे कायद्याचे संरक्षण हे कोर्ट रिसिव्हरला सुरक्षा देण्यासाठी आले होते का जनतेला मारहाण करण्यासाठी आले होते? साहेब आले, साहेबांनी गच्ची पकडली आणि मारहाण केली। मला मारहाण केली, हा माझा मित्र माझ्यासोबत काम करतो, याची मारहाण केली, याची मारहाण केली आणि हे प्रशासन माझ्या कुटुंबाची समजूत काढतंय, हे प्रशासन माझ्या कुटुंबाची समजूत काढतंय। त्या साहेबांनी समजून सांगत होते हे चुकीचं कृत्य केलं, यांनी मारहाण केली ना आता म्हणता का समजून सांगतोय। यांची समजून सांगायची पद्धत अशी आहे का यायचं सामान्य माणसाची गच्ची धरायची आणि त्याच्या कानफडात लावायची, ही प्रशासनाची दादागिरी चालू आहे इथं। हे भंगार प्रशासन आहे, दिसतं यांना लहान पोरं दिसतं, या प्रशासनाला लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना। अशी यांची वागणूक आहे प्रशासनाची। या प्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी विविध कलमांसह 5 जणांविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।